नमस्कार, माझं नाव आहे विक्रम आणि तुमचं स्वागत आहे माझ्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये। आज आपण आलो आहे पंचवटीमध्ये, पंचवटी दुर्गामाता मंदिरमध्ये। हे आहे वर्धा रोडवर आणि चला आपण पाहूया या। हा आहे मंदिरच्या बाहेरील परिसर। मंदिरच्या बाहेर परिसरामध्ये भक्तजन मोठ्या संख्येने असतात। तर चला आपण करूया मंदिरच्या आतमध्ये प्रवेश। मंदिरच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते एक भव्य असे सभामंडप आणि दिसते एक सुंदर अशी दुर्गामातेची प्रतिमा। दुर्गामातेची प्रतिमा ही महिषासुर या राक्षसाचा वध करतानाची आहे। ब्रह्मदेवाने महिषासुराला वरदान दिले की त्याचा मृत्यू कोणत्या देवताच्या हाती होणार नाही, पण यामुळे तो जास्तच आतंककारी बनला आणि जगामध्ये विनाशकारी असे आतंक करू लागला। तेव्हा दुर्गामातेने प्रगट होऊन त्याच्याशी युद्ध केले। हे युद्ध 9 दिवस चालले आणि 10व्या दिवशी महिषासुर राक्षसाचा वध झाला आणि तेच नवरात्रमधून आपण साजरे करतो। इथे लिहिलेला आपण मंत्र पण आहे, सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बाजूलाच श्री सद्गुरू बाबाराव महाराज यांचा फोटो पण लावलेला आहे। या महाराजांनीच या मंदिराची स्थापना केलेली आहे। बाजूलाच गणपती बाप्पाचा पण फोटो लावलेला आहे। सोबतच इथे भक्तजन पण आलेले आहे। असा हा भव्य असा सभामंडप आणि इथे एक अलौकिक शक्तीचाच आपल्याला आभास होतो। तर आता आपण आलोय मंदिरच्या डाव्या बाजूला। इथे महादेवाचं शिवलिंग, त्या महादेवाच्या शिवलिंगावर कळसामधून पाण्याचा अभिषेक हा पिंडीवर होताना दिसत आहे। सोबतच वासुकी नाग पण महादेवाच्या पिंडीवर आहे। बाजूला नंदी महाराज बसलेले आहे आणि महादेवाचा त्रिशूल। तर चला आपण पाहूया महादेवाच्या पिंडीला आणि नंदी महाराजच्या प्रतिमेला। इथे आपण पाहू शकतो की आताच इथे पूजा केलेली आहे। सोबतच त्याच्याच बाजूला आपण पाहू शकतो पंचमुखी हनुमान मंदिर। पंचमुखी हनुमान मंदिर ही सद्गुरू श्री बाबाराव महाराज यांनी प्रथम इथे स्थापन केलेले मंदिर आहे आणि इथे आपण पाहू शकतो नवदुर्गा मातेचा फोटो। तर अशा प्रकारचं मंदिरचं बांधकाम सुरू आहे। हे बांधकाम नियमितपणे होत राहत। बाजूलाच श्रद्धेने आलेले भक्तजन पण आहे। तर अशा प्रकारचं हे महादेवाचं मंदिर, मी पण त्यानंतर दर्शनासाठी गेलो। सोबत काही भक्तजन पण आलेले होते।
अशा प्रकारचं एक खूप सुंदर असं शिवलिंग होतं. या शिवलिंगाला पितळापासून बनवलेलं होतं. त्यानंतर माता दुर्गा यांच्या दर्शनासाठी मी गेलो. माता दुर्गा यांच्या मंदिरामध्ये एक अलौकिक शक्तीचा असा आभास आपल्याला पाहायला मिळतो. खूप प्रसन्नता या मंदिरात आल्यावर आपल्याला मिळते, शांती पण मिळते. बाबाराव महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली होती. त्यानंतर मी सद्गुरू श्री बाबाराव महाराज यांच्या समाधी स्थळाकडे गेलो. ही श्री सद्गुरू बाबाराव महाराज यांची समाधी. या समाधीची पण नियमितपणे पूजा केली जाते. बाजूलाच चतुर्मुखी हनुमान मंदिर. पिंपळाच्या झाडाला चार भोवताली मंदिर आहे. जय श्रीराम अशा प्रकारे या मंदिरावर लिहिलेले पण आहे. हनुमानजी हे श्रीरामाचे भक्त. तर चला आपण पाहूया कशा प्रकारचे हे मंदिर. मधोमध हे झाड जे दिसत आहे ते पिंपळाचं झाड आहे. तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाभोवताल हनुमानजीची 4 मंदिरे खूप सुंदर प्रकारे उभारली गेलेली आहे. यालाच आपण चतुर्मुखी हनुमान मंदिर म्हणू. तर अशा प्रकारे आपण या परिसरात पाहू शकतो की श्री सद्गुरू बाबाराव महाराज यांची समाधी. या महाराजांनीच या पंचवटीची स्थापना केलेली आहे. हेच ते नवरात्रीमध्ये वापरले जाणारे अखंड ज्योतीतले कलश. त्यानंतर मंदिरातल्या सेवकांपासून आम्ही काही माहिती घेतली. भक्तजन भेटले आहे, त्यांचं नाव आहे पुंडलिकराव पोकडे. तर त्यांच्याकडून आपण मंदिराबद्दल थोडीफार माहिती घेऊया. तर काका, या मंदिराची स्थापना कधी झाली होती? 1991 मध्ये. हो. आणि मंदिराची स्थापना कोण केली आहे? हे महाराजनंच केली आहे. बाबा महाराज होते का नाही? बाबाराव महाराज. हो, बाबाराव महाराज. हां, तर त्यांनाच स्थापना केली आहे. त्यांनी स्थापना केली आहे. आपण ते आता तिकडे समाधी पाहिली. हो, तर ते समाधी आहे ते त्याच्यावर. त्यांची समाधी. हां, त्यांची समाधी आहे. आणि तिकडे मंदिरामध्ये हनुमानजीचे पण मंदिर होते तिकडे. हो, तर 4 दिशेने हनुमानजीचे मंदिर आहे, तर ते महाराजनं स्थापना केली आहे. अच्छा, महाराज स्थापना केली. हो, महाराज होते त्यावेळेस. त्यांनी असं पूर्ण स्थापना केल्याच्या नंतरच ते महाराज स्वर्गवासी गेले. आणि ते वृक्ष कशाचे आहे ते? ते वृक्ष पिंपळ आहे. पिंपळाचं हो. वृक्ष आहे. आणि हे आपले महादेव हे महादेव शिवजी मंदिर आहे. कोणते संपूर्ण पितळापासूनच उभारलं आहे का? नाही, हे काही भाग याचा आहे. हो, पाषाणापासून बनलेलं हा, आहे. पाषाणापासून बनलं आहे. ते पितळीला द्यायला ते पूर्णपणे कोटिंग दिलं आहे. कोटिंग दिलं आहे. हो. अच्छा. आणि हे इकडे आपण आपल्या बाजूला हनुमानजीचं आहे. हे हनुमानजीचं आहे. सुरुवातीची स्थापना आहे. बाबाजीनं पहिले इथूनच स्थापना केली ती मंदिरची. अच्छा. हो, तर इथूनच स्थापना हे सर्व महादेव मंदिर आणि देवीचं मंदिर आणि 4 हनुमानजी आणि पिंपळ पंचवटी, हो. 5 पंचवट्या सुद्धा लावल्या आहे बाबाजीनं. 5 ठिकाणी 5 झाडांच्या अशा 5 ठिकाणी लावल्या आहे. हो. तर म्हणजे हे पंचवटी ठिकाण म्हणून ओळखले जाते. पंचवटी. हो, आरवीतला. आर्वीतला. हो. हो, इथं दीप प्रज्वलन वगैरे होतात वाटते नवरात्रीमध्ये. हो, होतं ना. वर्षातून कितीदा करते? 2 वेळा. 2 वेळा करते. हो, एक रामनवमीच्या नवरात्रामध्ये, रामनवमीच्या नवरात्रामध्ये आणि देवीच्या नवरात्रामध्ये. देवीचं. हो. तसं आणखी कोणते कार्यक्रम होत असं ना इथं वर्षातले? तसे कार्यक्रम म्हणजे हे असे कार्यक्रम म्हणजे असे नवरात्री. काही काहीच कार्यक्रम होते इथं. अच्छा. ते
काही झालं असं कार्यक्रम झाला, काही हवन पूजा झाली किंवा नवमीचा कार्यक्रम झाला नवरात्रामधला, महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. हे ठीक आहे, वर्षातून 4 कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे होती. अच्छा, वर्षात 4 कार्यक्रम. हो, 4 कार्यक्रम. आणि ते दीपक किती प्रज्वलित करतात, म्हणजे संख्या वाढत राहते का? हो, वाढत राहील. वाढत राहील. हो, 500च्या वरून वाढत राहते. अच्छा, आणि तिथलं बांधकाम दिसत, नवीन बांधकाम दिसत आहे इथं सर्व. हो, तर हे नवीनच बांधकाम आहे. सुरुवातीचं बांधकाम हे हनुमानजीचं आहे. हनुमानजीचं पहिलं बांधकाम आहे अच्छा. सुरुवातीचं. नंतरचं मग हे देवीचं बांधकाम आहे, सभामंडप वगैरे. हे सर्व हो, हे नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये घेतलं आहे ना. हे सर्व बांधकाम संस्थाच करत हो, आहे. संस्था करायचं आहे. ट्रस्टी आहे मंदिर, हो, पण हे निधीमधून नाही, अजून निधीमधून 1 रुपया सुद्धा घेतला नाही आहे. गव्हर्नमेंटकडून काहीच नाही नाही, गव्हर्नमेंटकडून 1 रुपया सुद्धा घेतला नाही आहे. हो. तर हे आपण संस्था आणि लोकांची देण समजा हे जी दिलेली आहे 1 रुपयापासून तर शेकडो रुपयापर्यंत. अच्छा. तर त्याच्यामधूनच हे कार्यक्रम अडकते आणि नवरात्राचा ज्योतीचा कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रम. हो, संपूर्ण कार्यक्रम. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण माहिती घेतलेली आहे. यांचं नाव होतं पुंडलिकराव कोकडे. आता यांना आपण धन्यवाद करू. हो, धन्यवाद. धन्यवाद.